अरे मुला, तू एवढा कमजोर झालास की आत्महत्या करायला निघालास? तुला माहीत आहे का असं केल्यावर पुढचा जन्म तुला कशाचा मिळेल? चल, तुला समजून सांगतो. मित्रांनो, अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्की उभा राहतो की जे मनुष्य आत्महत्या करतात त्यांचा पुढचा जन्म कधी होतो आणि कसा होतो? मृत्यूनंतर त्यांना कोणता जन्म मिळतो आणि कोणत्या पापकर्मांमुळे ते आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात? यामागील नेमकं कारण काय आहे? प्रिय मित्रांनो, आज आपण या प्रश्नाचं उत्तर एका अलौकिक कथेद्वारे जाणून घेणार आहोत. ही कथा स्वतः धर्मराजांनी देवर्षी नारद यांना सांगितली होती. तर चला मित्रांनो, तुमचा अधिक वेळ न दवडता ही कथा सुरू करूया. फार जुना काळ. एकदा नारायण नामाचा जप करत करत देवर्षी नारदजी यमलोकात येऊन पोहोचले. नारदजींना द्वारावर उभं पाहताच धर्मराज यम त्यांना पाहून अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आदराने उठून नमस्कार केला आणि म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, यमलोकात तुमचं हार्दिक स्वागत आहे. सांगा, आज कोणत्या कार्यानिमित्त आलात? नक्कीच काही महत्वाचा संदेश घेऊन आला असाल. धर्मराजांची ही नम्र वचनं ऐकून नारदजी हात जोडून म्हणाले, हे सूर्यतने, हे दंडधर, प्रथम मी तुम्हाला प्रणाम करतो. आज मी इथे कोणताही संदेश घेऊन आलेलो नाही, तर माझ्या मनातील एक खोल शंका घेऊन तुमच्याकडे आलोय. कृपा करून माझ्या या शंकेचं निरसन करा आणि व्याकुळ झालेलं माझं मन शांत करा. धर्मराज हलकसं स्मित करत म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, तुमच्या हृदयात जे काही प्रश्न आहेत ते निसंकोचपणे विचारा. मी नक्की तुमची शंका दूर करीन. तेव्हा नारदजी म्हणाले, हे धर्मराज, माझा पहिला प्रश्न असा आहे की स्त्रिया कोणत्या पापामुळे चेटकीण म्हणजेच भटकणारी श्रापित आत्मा बनतात? असा कोणता अपराध असतो की ज्यामुळे त्यांना एवढं भीषण रूप धारण करावं लागतं? आणि दुसरा प्रश्न असा की जे मनुष्य आत्महत्या करतात त्यांचा पुढचा जन्म कधी आणि कसा होतो? आणि ते कोणत्या कर्मांच्या ओझ्यामुळे स्वतःवरच हात उचलायला भाग पडतात? नारदजींचे हे गंभीर प्रश्न ऐकून धर्मराज शांतपणे हसले आणि म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या हिताचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलात. या प्रश्नांच्या उत्तरात असंख्य जीवांचे कल्याण मार्ग लपलेला आहे. मी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर एका मोठ्या कथेद्वारे देईन. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं रहस्य उघड करीन. ही कथा तुम्ही संपूर्ण एकाग्रतेने ऐका. मगच तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होतील. धर्मराज पुढे म्हणाले, मित्रांनो, जो कोणी ही कथा अखेरपर्यंत श्रद्धेने ऐकतो त्याच्या घरातील दुःख दारिद्र्य हळूहळू नाहीसं होऊ लागतं. अकाली मृत्यूचा योग कमी होतो आणि घरात शांतता नांदू लागते. मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. चला तर मग कथा सुरू करूया. मग धर्मराजाने कथा सुरू केली. हे मुनिश्रेष्ठा, ही कथा प्राचीन काळातील आहे. दक्षिण दिशेला हरिपूर नावाचं एक अतिशय सुंदर शोभिवंत नगर होतं. त्या नगराच्या बाहेरच्या टोकाला झाडांच्या आडोशाला एका छोट्याशा कुटीत एक गरीब पण धर्मपरायण ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होता. ब्राह्मणाचं नाव देवदत्त आणि पत्नीचं नाव मनोरा. दोघांकडे संसाराला लागेल तेवढं सुद्धा साधन नव्हतं, पण मन मात्र प्रेम, विश्वास आणि भक्तीने गच्च भरलेलं होतं. मनोरा आपल्या पतीकडे ईश्वराचं साक्षात रूप म्हणून पाहायची. तिचं संपूर्ण आयुष्य पतीची सेवा, देवाची उपासना आणि साधा निर्मळ संसार यातच वाहत होतं. देवदत्त स्वभावाने अत्यंत साधा, प्रामाणिक आणि धर्मनिष्ठ. तो नगरातील एका जुन्या देवळात पुजारी म्हणून सेवा करीत असे. त्याचं आयुष्य सत्य, इमानदारी आणि देवभक्तीत जणू जिवंत उदाहरणच होतं. त्यांच्या घरात सदैव तुटवडा, दारिद्र्य, कधीकधी उपासमारही असे. पण देवदत्ताने कधी धर्माचा मार्ग सोडला नाही. रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा, मंत्रजप आणि येणाऱ्याला गोड बोलणं, एवढंच त्याचं जगणं. मनोरा पतीच्या प्रत्येक सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभी राहायची. मित्रांनो, वेळ कोणावर कायम मेहरबान राहत नाही. एक दिवस असा आला की जे देवदत्त नेहमी तंदुरुस्त पडेल तिथे कामाला तयार असायचे ते अचानक आजारी पडले. हा आजार साधा सुद्धा नव्हता. पूर्वजन्माच्या कर्मांचं ओझं जणू शरीरावर फुटून आलं होतं. हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली, अंगात शक्ती उरली नाही. मनोरा दिवस रात्र देवांना हाक मारत होती, देवा, माझ्या पतीवर कृपा कर. पण रोग काही कमी होईना. शेवटी तिने गावातला अनुभवी वैद्य घरी बोलावला. वैद्याने नाडी पाहिली, डोळ्यात काळजीचं सावट आलं आणि गंभीर स्वरात म्हणाला, हे देवी, तुमच्या पतींचा आजार सामान्य नाही. वेळेत उपाय झाला नाही तर अवस्था अधिकच बिघडेल. यावर औषध कमी आणि देवकृपा जास्त हवी. एकच उपाय आहे, दूरच्या रानापलीकडे असलेल्या महादेवाच्या प्राचीन मंदिरातलं प्रसाद जल आणि बिल्वपत्र मिश्रित प्रसाद. तो प्रसाद मिळाला तरच यांना आरोग्य लाभेल.
वैद्याचे शब्द ऐकून मनोराच्या मनात क्षणभर भीतीचं वादळ उसळलं. कारण त्या देवळाबद्दल लोक भयंकर गोष्टी सांगत त्या मंदिरापर्यंत पोहोचायचं म्हणजे घनदाट भेसूर जंगल ओलांडायचं. त्या जंगलात रानटी जनावरांबरोबरच अदृश्य शक्ती, भूत, पिशाच्च, चेटकिणी वावरतात असं सगळे कुजबुजत. पण मनोराचं पतीवरचं प्रेम आणि तिचा पतिव्रत धर्म एवढा घट्ट होता की भीतीला तिच्या मनात जागाच मिळाली नाही. तिने मनोमन संकल्प केला, माझ्या पतीसाठी, माझ्या धर्मासाठी मला मागे फिरायचं नाही. तिने ठाम पावलांनी त्या भेसूर जंगलात पाऊल टाकलं. तिच्या श्वासागणगी हर हर महादेव हा जप, मनात निडर श्रद्धा आणि चेहऱ्यावर शांत तेज. मित्रांनो, तिला माहीत नव्हतं की जिथे ती शिरली आहे तिथेच त्या 7 चेटकिणी आपल्या पुढच्या शिकारीची वाट बघत होत्या. मित्रांनो, त्या जंगलाच्या सगळ्यात काळोखा भागात त्या 7 चेटकिणींचा भयानक वास्तव्य होतं. तिथे इतका अंधार असे की जणू स्वतः सूर्यदेवाने त्या भागाकडे पाठ फिरवली आहे. त्या 7ही चेटकिणी झाडांच्या फांद्यांवर, मुळांजवळ, दगडांच्या सावल्यांमध्ये दडून बसलेल्या. त्यांच्या जळालेल्या केसांच्या झुपक्यांमधून लालटेसारखे डोळे चमकत. एखादा जीव त्या भागात शिरला की त्या सावल्यांसारख्या त्याच्या मागे लागायच्या. त्या दिवशी मनोराच्या पावलांचा आवाज, तिच्या देहाभवती फिरणारं तेज आणि तिच्या ओठांवरचा हर हर महादेव हा जप सगळ्या जंगलात तरंगत होता. त्या 7ही चेटकिणी हे जाणून सावध झाल्या. त्यांच्यातली पहिली मित्रा, इथे मी तिला मित्रा म्हणेन, ती झाडाच्या फांदीवर वाकडी तिकडी बसलेली, तिने खदखदून हसत इतरांना हाक मारली, पहा रे, आज आपल्याकडे कसा सुंदर पाहुणा आलाय. अरे, हे बघा, आपल्या पोटाची भूक भागवायला स्वतः चालत येणारा मानवी आहार. दुसरी तृषा डोळे मोठे करून म्हणाली, खरंच बघ ना, तिची त्वचा कशी उजळलीये, मौस किती कोवळं दिसतंय, आज तर सगळ्यांचं तोंड पाणवणार. तिसरी वर्मिका, जी सगळ्यात क्रूर, दात बाहेर काढून नखात धारदार करून बसलेली, ती खवळलेल्या आवाजात म्हणाली, हिच्या डोळ्यात भीतीच दिसत नाहीये, जणू आपल्याला आव्हान देत चाललीये. पण जरा खांबू दे, माझ्या नखा हिला स्पर्श करताच समजेल, या जंगलातून कोणीही जिवंत जाऊ शकत नाही. चौथी क्रौर्या रक्तपिपासू डोळे लाल करून म्हणाली, मला तिचं रक्त हवंय, अगदी गरमागरम, त्या रक्तात माझा क्रोध शांत होईल, हिचं शरीर चिरणं माझ्या भुकेचा पहिला तुकडा असेल. पाचवी शमश्री, तिच्या चेहऱ्यावर वेडेपणा आणि द्वेष दोन्ही होतं. ती म्हणाली, मला तिच्या चेहऱ्यावरील शांत भाव अजिबात सहन होत नाहीत. तो उद्गार हर जगे पडता है, अपूर्ववत रहना पडता है. मला तिच्या चेहऱ्यावरील शांत भाव अजिबात सहन होत नाहीत. हे बोलत बोलत ती कडीच्या धारीवरून कळेअसरे खदखदून हसत घरी वाहत होती. 6वी मेठना वेडेपणाने म्हणाली, थांबा थांबा, अजून ही शिकार आपल्या ताब्यात नाही आहे, उलट आपल्यावर भारी पडत चालली आहे. मला हिची जिवंत शरीरातून जीव बाहेर पडताना पाहायचा आहे. 7वी शावकिणी मागे मटमकारत करत म्हणाली, ही आपली शिकार असू शकत नाही. बघा तर, हिच्या सभोवती जे तेज वलय आहे ते मंत्र जपामुळे निर्माण झाले आहे. मी ऐकलंय की ये सभी लोग मंत्र जाप करते हैं, तेव्हा त्या भागात माणसं वापस आहिले. ही सभोवती आपल्या मागे धावत आली आहे, तेव्हा ती चरणटके का निर्दाय दर्शन करू शकत नाही. मी ऐकलंय की ये सभी लोग मंत्र जाप करते हैं. मला वाटत आहे की ती मंत्रसिद्ध स्त्री आहे, त्याच्यामुळे आपली शिकार होणार नाही. मनोरा या सगळ्या गोष्टी ऐकून वाढलेलीच. तिला सगळं माहीत होतं, तरी सुद्धा तिच्या हृदयात भीतीला अजिबात जागा नव्हती. फक्त एकच विचार, माझ्या पतीसाठी, माझ्या धर्मासाठी मला मागे फिरायचं नाही. तिने ठाम पावलांनी त्या भेसूर जंगलात पाऊल टाकलं. तिच्या श्वासागणगी हर हर महादेव, मनात निडर श्रद्धा आणि चेहऱ्यावर शांत तेज. मित्रांनो, तिला माहीत नव्हतं की जिथे ती शिरली आहे तिथेच त्या 7 चेटकिणी आपल्या पुढच्या शिकारीची वाट बघत होत्या. मित्रांनो, त्या जंगलाच्या सगळ्यात काळोखा भागात त्या 7 चेटकिणींचा भयानक वास्तव्य होतं. तिथे इतका अंधार असे की जणू स्वतः सूर्यदेवाने त्या भागाकडे पाठ फिरवली आहे. त्या 7ही चेटकिणी झाडांच्या फांद्यांवर, मुळांजवळ, दगडांच्या सावल्यांमध्ये दडून बसलेल्या. त्यांच्या जळालेल्या केसांच्या झुपक्यांमधून लालटेसारखे डोळे चमकत. एखादा जीव त्या भागात शिरला की त्या सावल्यांसारख्या त्याच्या मागे लागायच्या. त्या दिवशी मनोराच्या पावलांचा आवाज, तिच्या देहाभोवती फिरणारं तेज आणि तिच्या ओठांवरचा हर हर महादेव हा जप सगळ्या जंगलात तरंगत होता. त्या 7ही चेटकिणी हे जाणून सावध झाल्या. त्यांच्यातली पहिली मित्रा, इथे मी तिला मित्रा म्हणेन, ती झाडाच्या फांदीवर वाकडी तिकडी बसलेली, तिने खदखदून हसत इतरांना हाक मारली, पहा रे, आज आपल्याकडे कसा सुंदर पाहुणा आलाय. अरे, हे बघा, आपल्या पोटाची भूक भागवायला स्वतः चालत येणारा मानवी आहार. दुसरी तृषा डोळे मोठे करून म्हणाली, खरंच बघ ना, तिची त्वचा कशी उजळलीये, मौस किती कोवळं दिसतंय, आज तर सगळ्यांचं तोंड पाणवणार. तिसरी वर्मिका, जी सगळ्यात क्रूर, दात बाहेर काढून
काढून नखात धारबार करून बसलेली. ती खवळलेल्या आवाजात म्हणाली, हिच्या डोळ्यात भीतीच दिसत नाहीये, जणू आपल्याला आव्हान देत चाललीये. पण जरा थांबू दे, माझ्या नखा हिला स्पर्श करताच समजेल, या जंगलातून कोणीही जिवंत जाऊ शकत नाही. चौथी क्रौर्या रक्तपिपासू डोळे लाल करून म्हणाली, मला तिचं रक्त हवंय, अगदी गरमागरम. त्या रक्तात माझा क्रोध शांत होईल. हिचं शरीर चिरणं माझ्या भुकेचा पहिला तुकडा असेल. पाचवी शमश्री तिच्या चेहऱ्यावर वेडेपणा आणि द्वेष दोन्ही होतं. ती म्हणाली, मला ह्या शांत नजरेचा चुराडा करायचाय. आपण सगळ्या मिळून हिला तुकडे करून खाऊया. इतक्यात सहावी दर्पिका, जी थोडी चतुर थोडी संशयी, ती म्हणाली, थांबा जरा, ही स्त्री साधी वाटत नाही. हिच्या भोवती काहीतरी अदृश्य दिव्य शक्ती आहे असं जाणवतंय. हिला खाण्यापूर्वी हिचं कारण तरी जाणून घ्या, पण माझी ही भूक आता विचार करू देत नाहीये. सातवी निशामा, सगळ्यात वयस्कर, सगळ्यात अनुभवी, ती डोळे मिटून क्षणभर स्थिर राहिली आणि मग म्हणाली, मला तिच्या आत्म्याचा सुगंध जाणवतोय. ही आत्मा फार शुद्ध आहे. अशी आत्मा शतकानंतर एखादी मिळते. हिला गिळलं तर आपल्याला काही वेगळ्याच प्रकारची शक्ती मिळू शकेल. पण हेही शक्य आहे की हिचं तेज आपल्यालाच भस्म करून टाकेल. आधी हिला समजून घेणं गरजेचं आहे. तरीही क्रौर्या अहंकाराने खिदळली, कसला तेज, कशाची शुद्धता? या रानात फक्त आपला हुकूम चालतो. चला, विलंब नको, माझी नखं खूप काळापासून मानवी देहाची वाट बघतायत. असं म्हणून त्या सातही चेटकिणी मनोराभोवती कसा वेढा घालायचा याचा विचार करत कुजबुजू लागल्या. पण मित्रांनो, ज्यावेळी त्या आपल्या क्रूर योजनेत गुंतल्या होत्या, त्याचवेळी मनोरा अजूनही डोळ्याखाली ओठांवर महादेवाचं नाव घेऊन पुढे पुढे जात होती. तिच्या मनात ना भीती न संभ्रम, फक्त पतीच्या रक्षणाचा आणि धर्मरक्षणाचा निर्धार. जशी ती त्या भागाजवळ आली तसं जंगलाच्या हवेत हलकासा बदल जाणवायला लागला. जिथे आत्तापर्यंत फक्त मृत्यूचा वास होता, तिथे एखाद्या मंद धूपासारखी पवित्रता पसरलू लागली. अदृश्य सावल्या थांबल्या, जणू त्या देखील या स्त्रीकडे पाहत होत्या. मनोराच्या प्रत्येक पावलासोबत जणू महादेवाची कृपा त्या अंधाराला थोडं थोडं मागे ढकलत होती. जसं ती पुढे आली तसं त्या सातही चेटकिणींनी तिचा चेहरा स्पष्ट पाहिला. डोळ्यात अविचल विश्वास, ओठांवर शांतता आणि मुखावर एक विचित्र करुण तेज. हे पाहताच त्यांच्या जळत्या डोळ्यातल्या क्रूर चैतन्याला जरा धक्का बसला. पहिली मित्रा हळू आवाजात कुजबुजली, ही कोण आहे? हिच्या डोळ्यात भीतीचा लवलेश नाही. अशी स्त्री माझ्या आयुष्यात कधी पाहिलेली नाही. तृषा हात मागे सरकवत म्हणाली, माझे पाय पुढे टाकूच देत नाहीयेत. जणू काही अदृश्य साखळ्यांनी आपल्याला रोखून धरलंय. ही कोणती शक्ती? वर्मिका भुवया मिटून म्हणाली, हिचं तेज म्हणजे भुकेला दडपून टाकतंय. मी इतकी वर्ष भटकतेय, पण अशी अनुभूती कधी आली नाही. क्रौर्याजी स्वतःच्या क्रौर्यावर गर्व करायची, तीही थरथरत्या आवाजात म्हणाली, माझ्यात काहीतरी बदलतंय असं जाणवतंय. ही स्त्री आपल्याजवळ कशी काय येऊ शकते? आपल्याला पाहून जी आत्मा किंचाळत पळतात, ती हिच्या डोळ्यात अश्रूही नाहीत. शमश्रीने मान खाली घातली आणि म्हणाली, मला वाटतंय आपल्या सगळ्या पापांचा आरसा हिच्या नजरेत दिसतोय. आपल्याला नष्ट करायला नाही तर काहीतरी शिकवायलाही इथे आली आहे कदाचित. दर्पिका पुटपुटली, ही स्त्री निडर आहे. देवभक्तीचा आणि तपश्चर्येचा जो परिणाम असतो तो आपण आज प्रत्यक्ष पाहतो आहोत. तिच्या भक्तीसमोर आपली काळी शक्ती जडावत चालली आहे. तेव्हा सर्वात वृद्ध निशामा शांत नजरेने मनोराकडे पाहत म्हणाली, आपण आयुष्यभर असंख्य जीवांचं भक्षण केलं, असंख्य हृदया रडवली, पण अशी आत्मा मी प्रथमच पाहतेय. हिचं तेज, हिचं प्रेम आणि निडरपणा आपल्यातला पाळू हलका करतोय. कदाचित ही आपल्याला समजावायला आणि आहे, नुसतं नष्ट करायला नाही. हा कुजबुजता बदल सुरू असतानाच मनोरा त्या सातही चेटकिणींच्या अगदी समोर येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर ना कटाक्ष न तिरस्कार, फक्त एक खोल करुणा. ही करुणा त्यांच्या जळालेल्या हृदयात जाऊन भिडली. मित्राने थोडं धैर्य करून विचारलं, अगं स्त्री, तू कोण आहेस आणि इतक्या निर्भयपणे आमच्यासमोर का आली आहेस? तुला माहीत नाही का आम्ही कोण आहोत? मनोरा शांत स्वरात म्हणाली, मी देवदत्त नावाच्या ब्राह्मणाची पतिव्रता पत्नी आहे. माझ्या पतीचा जीव वाचवण्यासाठी महादेवाच्या मंदिरातून प्रसाद आणायला या जंगलात आली आहे. तुमची कथा मी ऐकली आहे, मला माहीत आहे तुम्ही कोण आहात, पण मला तुमची भीती वाटत नाही. मला माझ्या धर्मावर, माझ्या भक्तीवर आणि महादेवाच्या कृपेवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या या साध्या पण ठाम शब्दांनी त्या सातही श्रापित आत्म्यांच्या मनात एक वेगळा स्पर्श निर्माण झाला. एवढ्या वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदा एखाद्या जिवंत माणसाकडून भयाऐवजी दया आणि समजून घेणारी नजर बघितली. मनोराने त्यांच्याकडे प्रेम भरलेल्या नजरेने पाहत विचारलं, हे देवियो, तुम्ही मला खायला फाडून टाकायला तयार होता, तरीही माझ्या मनात तुमच्याविषयी राग नाही. मला खात्रीने वाटतं तुम्ही आधी साध्या स्त्रिया होता.
नक्की काहीतरी भयंकर घडलं असेल ज्यामुळे आज तुम्ही या श्रापित रूपात आहात. मला सांगा, तुमच्यावर कोणता शाप आहे? तुम्ही कोण होतात? तुमच्या दुःखाचं कारण काय आहे? तिच्या या विनम्र पण थेट प्रश्नाने त्या 7ही चेटकिणींच्या जखमा कुरवाळल्या गेल्या. सर्वात आधी मित्रा पुढे आली. तिच्या जळालेल्या चेहऱ्यावर दुःख आणि अपराध दोन्ही दिसत होते. ती म्हणाली, ऐक, मी मागच्या जन्मी एका गरीब शेतकऱ्याची पत्नी होते. माझा नवरा माझ्यावर प्रचंड प्रेम करायचा, पण मी लोभाने आंधळी झाले. दुसऱ्या पुरुषाशी मी गुप्तरित्या संबंध ठेवले, पतीचा विश्वास तोडला, त्याची चेष्टा केली, त्याच्या प्रेमाची थट्टा केली. माझ्या व्यभिचाराचं ओझं इतकं मोठं होतं की मृत्यूनंतर यमधर्माने मला चेटकीण योनीत ढकललं. आता मी या जंगलात भटकतीये, ना तृप्ती ना विश्रांती, फक्त पापाची जळजळ. तिच्या मागोमाग तृषा पुढे आली. डोळ्यातून अंगावर काटा आणणारी वेदना फुटत होती. ती म्हणाली, मी मागच्या जन्मी ब्राह्मणी होती. मला एक लेकरू झालं, मुलगी. तिचं रडणं मला सहन झालं नाही. क्रोधाच्या भरात मी स्वतःच्या हाताने माझ्या नवजात मुलीला विहिरीत फेकलं. तिच्या किंकाळ्या आकाशाला भिडल्या, पण मी कान झाकून बसले. तिच्या निष्पाप आत्म्याच्या आक्रोशाने माझं पाप आकाशापर्यंत पोहोचलं. त्या पापाच्या परिणामामुळे आज मी या रूपात या रानात भटकते. वर्मिका पुढे सरकली. तिचे केस वाऱ्यात वेड्यापणाने उडत होते. ती म्हणाली, मी नगरातली व्यभिचारी स्त्री. शरीराची भूक भागवण्यासाठी असंख्य पुरुषांशी संबंध ठेवले. माझ्या पतीचा सन्मान, घराची मर्यादा, धर्माची रेषा सगळं मी तोडलं. माझ्यासाठी फक्त स्वतःचा मोह महत्वाचा होता. मृत्यूनंतर जेव्हा माझ्या पापांची गणना झाली तेव्हा मला ही आंधळी भुकेने हैराण योनी देण्यात आली. आता मी इथे फिरते, ना घरी जाण्याचा मार्ग ना मुक्तीचा किरण. क्रौर्या डोळ्यात अपराध भाव आणून म्हणाली, मी पूर्वजन्मी एका घरातली गृहिणी, पण माझी चूक इतकी मोठी की माझं नावच क्रौर्या झालं. धर्मस्त्रीचे नियम, शुद्धतेच्या मर्यादांचे भेद मला माहीत होते. तरीही मी मासिक पाळीच्या काळात देवतांची पूजा केली आणि त्याच काळात पतीसह सहवासही केला. मला माहीत होतं हे धर्मविरोधी आहे, तरीही मी अहंकाराने केलं. मृत्यूनंतर याच अपराधाने मला चेटकीण बनवलं. शमश्री थरथरत्या आवाजात म्हणाली, मी पूर्वजन्मी फार क्रोधी आणि स्वार्थी स्त्री होते. माझ्या पतीने मला मनापासून प्रेम दिलं, पण मी त्याच्यावर द्वेष केला. दुसऱ्या पुरुषाशी मिळून मी माझ्या पतीला विष देऊन ठार मारलं. त्याच्या धनावर अधिकार मिळवण्यासाठी त्याचा जीव घेतला. त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याच्या डोळ्यांतला विश्वास आणि वेदना आजही मला त्रास देत आहेत. म्हणून मी इथे मृत्यूसुद्धा शांती न देणाऱ्या रूपात फिरतीये. दर्पिका हळू आवाजात म्हणाली, मी माझ्या घरात येणाऱ्या साधू संतांचा, पाहुण्यांचा अपमान केला. मला देवपूजा निरर्थक वाटायची. एक दिवस रागाच्या भरात अंगणातल्या तुळशीच्या रोपाला उपटून फेकून दिलं. माझ्या आईने प्रेमाने जपलेलं ते रोप, जे विष्णुभक्तीचं प्रतीक होतं, त्याचा मानहान केला. त्या एका कृतीने मला या भटक्या योनीचा शाप मिळाला. शेवटी निशामा पुढे आली. तिचा आवाज खूप खोल आणि थकवा घेऊन बोलत होता. मी मागच्या जन्मी गर्भवती असताना नवरा सोडून गेला. समाजाने तिरस्कार केला. अपमान, भूक, एकटेपणाने माझं मन कोसळलं. मी आयुष्याशी लढण्याऐवजी भारावून गेले आणि गर्भासकट स्वतःचा जीव घेतला. माझ्यासोबत वाढणाऱ्या निष्पाप जीवाचाही अंत झाला. त्या अजन्म्या बाळाच्या तक्रारीने, देवासमोरच्या माझ्या या अपराधाने मला या भेसूर रूपात आणून ठेवलंय. हे सगळं ऐठत असताना मनोराच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाजात कंपन नव्हता. तिने हळूच म्हटलं, हे देवी, तुमच्या पापांचा परिणाम तुम्ही भोगता आहात हे सत्य आहे, पण मला वाटतं जिथे पश्चाताप असेल तिथे मार्गही असतो. जर शक्य असेल तर मी तुमची मदत करायला इच्छिते. असा काही उपाय आहे का ज्याने तुम्हाला या श्रापातून मुक्ती मिळेल? निशामा थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, ह्या रानाच्या अंतर्भागात एक दिव्य वृक्ष आहे, देवतरू. हा साधा वृक्ष नाही, त्याच्या सावलीत सच्च्या मनाने केलेली प्रार्थना श्रापही हलके करू शकते. पण तिथे पोचणं सोपं नाही. मार्गात अदृश्य अडथळे, भीषण दृश्य, अनेक यंत्रणा आहेत. तिथं फक्त तोच पोचतो ज्याचं हृदय खरोखर निष्कपट असतं. मनोरा ठाम स्वरात म्हणाली, जर त्या देवतरूच्या कृपेने तुमची मुक्ती होणार असेल तर मी नक्की त्याला शोधेन. कितीही अडथळे आले तरी महादेवाचं नाव घेऊन मी पुढे जाईन. मित्रांनो, असं म्हणत मनोरा त्या 7ही चेटकिणींच्या आशीर्वादासारख्या नजरा मागे ठेवून जंगलाच्या अजून आतल्या भागाकडे निघाली. मित्रांनो, आता मनोरा जंगलाच्या अंतर्भागात निघाली होती. त्या वाटेला मार्ग म्हणणं म्हणजे जादाच झालं असतं. तिथे पायाखाली घसरट माती, कधी काटेरी झुडपं, कधी पानं गळलेल्या झाडांच्या डिघाऱ्यातून जाणारी ओलसर सावली. पण मनोराच्या प्रत्येक श्वासात फक्त एकच मंत्र, हर हर महादेव. कितीही भीतीदायक गोष्ट दिसली तरी तिच्या तोंडातून भक्तीचा आवाजच बाहेर पडत होता. काही वेळानंतर ती एका जागी थांबली. तिला जाणवलं, हवा अचानक बदलते आहे, जड होते आहे. त्या ठिकाणाची शांतता वेगळी होती. मग तिच्या नजरेस पडला तो दिव्य वृक्ष.
देवतरू. हा साधा वृक्ष नव्हता, हा जणू जंगलाच्या छातीवर पडलेला सूर्यकिरण. तिथं कितीही अंधार असला तरी त्या वृक्षाच्या सभोवती एक नैसर्गिक प्रकाश होता. त्याच्या फांद्या जणू सुवर्ण किरणांसारख्या चमकत होत्या, पानं हिरव्या पाचूसारखी तळपत होती, आणि सर्वात आश्चर्य, त्या वृक्षाच्या खोडावर मानवी चेहऱ्यासारखा आकार दिसत होता. जणू वृक्ष आपले दुःख, आपली गोष्ट सांगायला तयार उभा आहे. मनोरा पुढे गेली आणि नम्रपणे हात जोडले. हे दिव्य वृक्षराज, तुम्ही साधे नाही, तुमच्या या देहात काही रहस्य आहे. सांगाल का तुम्ही कोण? काही क्षण खोल शांतता. मग अचानक त्या वृक्षातून गडद पण करुण आवाज उमटला. हे पतिव्रता स्त्री, मी साधा वृक्ष नाही, मी माझ्या पूर्वजन्माच्या पापाचं फळ भोगत आहे. माझा जन्म समर्जित नावाच्या एका धनाढ्य माणसाचा झाला होता. माझ्याकडे पैसा, जमीन, ताकद होती, पण दया, माया, धर्म नव्हता. मी लालसेने वेरा होऊन पिपळासारखी पवित्र वृक्ष, जे पृथ्वीचे प्राण आहेत, ते शेकडो तोडून टाकले. मला फक्त नभा दिसत असे. मी निसर्गाचा छळ केला. वृक्षराजाचा आवाज आणखी भारी होत गेला. जीव घेतलेले लोक दिसतात, पण वृक्षही जीव आहेत हे मी कधी जाणलं नाही. मृत्यूनंतर माझ्या पापांचं तोल मोजलं गेलं आणि मला शिक्षा झाली. तू ज्यांना मारलंस त्याच रूपात जन्म घे. त्यामुळे मी इथे या जंगलात वृक्षरूपाने जन्मलो. वर्षानुवर्ष स्वतःचा अपराध पाहत जगतोय, पण पश्चातापाने मला आश्रय दिला. देवाने मला एक वरदान दिलं. जो सच्च्या मनाने निस्वार्थ हेतूने तुझ्याकडे येईल, त्याला मुक्तीकडे जाण्याचा मार्ग दाखवीन. मनोरा भावूक झाली, पण वेळ कमी होती. तिने विचारलं, हे देवतरू, त्या 7 श्रापित स्त्रियांना मुक्ती मिळेल असा काही उपाय आहे का? देवतरूने उत्तर दिलं, हे पतिव्रता स्त्री, तुझ्या मनात करुणा आहे. चेटकिणींच्या पापाच्या गोष्टी तू ऐकल्या आहेस. मुक्तीचा एकच मार्ग आहे, महादेवाच्या मंदिरातून मिळालेला पवित्र प्रसाद आणि बिल्वपत्र. तुला जंगलाच्या शेवटच्या भागात असलेल्या महादेवाच्या मंदिरात जावं लागेल. तिथे कुंड आहे, त्यातलं पाणी दिव्य आहे. ते पाणी आणि बिल्वपत्र यांचा प्रसाद घेऊन चेटकणींना दिलास तर त्यांचे पाप हलके होतील आणि त्यांना मुक्ती मिळेल. हे ऐकून मनोराचा निर्धार आणखी कठोर झाला. ती देवतरूला नमस्कार करून मंदिराच्या दिशेने निघाली. तिच्या पावलांसोबत जणू जंगलातील अंधार मागे सरकत गेला. काही वेळाने ती एका मोठ्या पण पवित्र अशा मंदिराच्या आवारात पोहोचली. त्या ठिकाणी शांतता होती, पण त्याच शांततेत अदृश्य शक्तींचा आधार. मंदिर उंच शिलांच्या शिखरांनी बेरलेलं. त्या शिखरांवरून जणू आकाशाशी संवाद होत होता. मंदिरात घंटांचा मंद आवाज गुंजत होता. गर्भगृहात महादेवाची मूर्ती दगडातही जिवंत भासत होती. तिच्या डोळ्यांनी पाहिल्यावर मनावरचं सर्व ओझं हलकं झालं. मंदिराच्या एका कोपऱ्यात देवांकडून लावलेला बेलवृक्ष. त्याच्या पानांवर ओलसर झुळूक आली की पानं हिरव्या काचेसारखी चमकत. मंदिर बाहेर एक छोटं कुंड, ज्यातलं पाणी कोणी प्रसाद बनवण्यासाठीच वापरत असे. मनोरा गर्भगृहात गेली. तिने महादेवाच्या चरणांवर डोकं टेकवलं आणि मन भरून प्रार्थना केली. हे महादेव, माझ्या पतीसाठी, त्या चेटकिणींच्या मुक्तीसाठी मला आपल्या कृपेचा स्पर्श द्या. इतक्यात मंद वारा वाहू लागला आणि बेलपत्राची काही पानं स्वतःहून झडून तिच्या उडणीत पडली. हा संकेत तिला स्पष्ट होता. तिने कुंडातून पवित्र पाणी घेतलं, बेलपत्र उचललं आणि परत देवतरूकडे आली. देवतरूकडे पोहोचल्यावर तिने त्या पाण्याचे काही थेंब देवतरूवर टाकले. ते टाकताच अचानक प्रकाश उफाळून आला. देवतरूच्या शाखांना जणू आभाळाचं तेज लाभलं आणि त्यातून एक दिव्य पुरुष प्रगट झाला. तेजस्वी देह, डोळ्यात करुणा आणि स्वरात शांती. तो म्हणाला, हे पतिव्रता स्त्री, तुझी भक्ती आणि महादेवाची कृपा यामुळे मला माझ्या पापातून निर्वाण मिळालं. मी आता स्वर्गलोकात जात आहे. तुझे उपकार मी कधी विसरणार नाही. आणि तो दिव्य पुरुष प्रकाशात विलीन झाला. मनोरा डोळ्यात पाणी घेऊन महामार्गाने त्या 7 चेटकिणींकडे निघाली. तिथे पोचून तिने बिल्वपत्र आणि प्रसाद त्यांच्यासमोर ठेवला आणि शांत आवाजात म्हटलं, हे देवियो, हा महादेवाचा प्रसाद आहे. यात कुंडाचं पाणी, बेलपत्राची पवित्रता आणि देवतरूची कृपा आहे. श्रद्धेने हे स्वीकारा आणि मुक्त व्हा. त्या 7ही स्त्रिया थरथरत प्रसाद हातात घेतल्या. त्यांनी एक एक तुकडा मुखात ठेवताच त्यांच्या देहावरचं जळालेलं रूप, फाटलेली त्वचा, चमकणारे डोळे हे सगळं विरघळू लागलं. त्यांच्या जागी सुंदर, शांत, दिव्य स्त्रिया उभ्या राहिल्या. त्यांच्या मुखावर तेज, डोळ्यात शांती आणि ओठांवर कृतज्ञता. त्या सगळ्यांनी मनोरासमोर वाकून प्रणाम केला आणि म्हणाल्या, हे पतिव्रता देवी, तुझ्या अविचल भक्तीने आम्हाला मुक्ती दिलीस. आमच्या पापांचं ओझं आज हलकं झालं. आम्ही सदैव तुझ्या ऋणात आहोत. त्या 7ही दिव्य स्त्रिया मग प्रकाश किरणात विलीन झाल्या आणि जंगलात पहिल्यांदाच शांत स्वच्छ वारा वाहू लागला. चेटकिणींचे आवाज, रात्रीच्या भिसूर किंकाळ्या, रक्ताची तीव्र वासना हे सगळं संपलं.
मनोरा सुरक्षितपणे घरी परतली. देवदत्त त्यावेळच्या थकलेल्या आजारी अवस्थेत तिची वाट पाहत होता. मनोराने त्याला महादेवाचा प्रसाद दिला. थोडं पवित्र पाणी त्याच्या ओठांवर लावलं आणि मित्रांनो, प्रसाद घेताच देवदत्ताच्या चेहऱ्यावर जणू दिव्य प्रकाश आला. शरीराचा सारा आजार जणू कुठल्या तरी अदृश्य शक्तीने झटक्यात खेचून घेतला. रंग आला, डोळ्यात उत्साह जागा झाला. देवदत्त म्हणाला, हे पतिव्रता, तुझ्या भक्तीने माझं आयुष्य परत दिलं. तुझ्या निष्ठेने आज धर्माचा खरा अर्थ दाखवला. तुला माझा प्रणाम. मित्रांनो, कथा इथं संपलेली नाही. आता धर्मराजांनी नारदजींना दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणं बाकी होतं. धर्मराज म्हणाले, हे मुनिश्रेष्ठा, मनुष्य आत्महत्या करतो तेव्हा तो संसारी जीवनाच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढतो. पण मृत्यू हे सुटकेचं साधन नाही. आत्महत्या करणारी आत्मा ना जिवंत ना मृत, अधांतरी अवस्थेत अडकते. अशा आत्मेला प्रेतयोनी मिळते. देह नसतो पण भूक, तृष्णा, व्याकुळता कायम राहते. धर्मराजांचा आवाज गंभीर झाला. उदाहरणार्थ, एखाद्या जीवाचं आयुष्य 70 वर्षांचं होतं, पण त्याने 30व्या वर्षी आत्महत्या केली. उरलेली 40 वर्ष ती आत्मा पृथ्वीच्या आसपास भटकेल. तिचा देह नाही म्हणून ती त्रास सहन करेल, पण काहीच मिळणार नाही. घरातल्या लोकांच्या आठवणी, अपूर्ण इच्छा, अधुरी स्वप्न, राग, अपराध सगळं जिवंत राहतं. म्हणूनच प्रेतयोनी हा सर्वात अपूर्ण, अस्थिर आणि भीषण काळ असतो. नारदजींनी विचारलं, मग ही आत्मा कोणत्या रूपात परत जन्मते? धर्मराज उत्तर देतात, हा परत जन्म सोपा नसतो. प्राण स्वतः नष्ट करणारा मनुष्य पुढच्या जन्मात अनेकदा कठीण शरीरात किंवा दुःखद परिस्थितीत जन्मतो. कधी जन्म मिळतो मानसिक विकार घेऊन, कधी अपंगत्वाने, कधी जन्म मिळतो अत्यंत दरिद्री, अनाथ, अडचणीत अडकलेल्या परिवारात. काही वेळा तर मानव जन्मही मिळत नाही. शरीराचा त्याग अस्वाभाविक होता म्हणून पुढचा जन्मही अस्वाभाविक, दुःखदायी, वेदनामय होतो. धर्मराज पुढे म्हणाले, जर त्या आत्मेला कोणीतरी मदत केली तर? हो, शक्त. आत्महत्येनंतर तरी ती आत्मा पूर्णपणे हरवत नाही. पुढचा दरवाजा उघडण्यासाठी घरचे लोक श्रद्धेने श्राद्ध, पिंडदान, गंगाजल आणि चांगल्या कर्मांद्वारे मार्ग दाखवू शकतात. जेव्हा घरचे लोक भगवानाचं नामस्मरण करतात, पुण्य करतात, तीर्थस्नान करतात, त्या पुण्याचं तेज त्या आत्मेला मार्ग दाखवतं. अशातच यमदूत त्याला हळूहळू पुढच्या जन्माच्या वाटेवर सोडतात. हे काम कठीण आहे, पण शक्य आहे. नारदजी म्हणाले, हे धर्मराज, याचा अर्थ काय? धर्मराज महाराज उत्तर देतात, मानवाला शरीर दिलं आहे ते मोक्षासाठी, जीव पळण्यासाठी नाही. पळणारा माणूस जन्मांच्या गुंत्यात अडकतो, पण सामना करणारा माणूस मुक्तीच्या मार्गावर जातो. धर्मराज पुढे उपदेश देतात, अंधारानंतर पहाट येतेच हे सगळ्यांना माहीत आहे, पण अंधारात दिवा पेटवायची इच्छाच नसेल तर पहाट जवळ असूनही प्रकाश दिसत नाही. जीवनात दुःख आहे हे खरं, पण दुःख हा शेवट नाही. दुःख म्हणजे धैर्याची परीक्षा, भक्तीचं मैदान आणि कर्माचं फळ. जो मनुष्य ही परीक्षा घेत नाही, स्वतःचं आयुष्य तोडतो, तो स्वतःचं भाग्य तोडतो. म्हणूनच मी सांगतो, जीवन मिळालं आहे ते आपल्यातल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी. जेव्हा परिस्थिती वाईट वाटते तेव्हा देव दूर नाही, मन दूर आहे. धर्मराज शेवटी म्हणतात, हे मुनिश्रेष्ठा, हे ज्ञान सर्व लोकांना सांगावं. आत्महत्या म्हणजे दुःखातून सुटका नाही, ते दुःखाचं दीर्घकालीन बंधन आहे. जीवन म्हणजे अवघड प्रश्न, पण त्याचं उत्तर एका छोट्या कृतीत आहे: धैर्य, भक्ती आणि विश्वास. एवढं सांगून धर्मराज शांत झाले. नारदजीने नमस्कार करून यमलोक सोडला. मित्रांनो, ही कथा फक्त ऐकण्याची नाही, ही जाणण्याची आणि जगण्याची आहे. देवदत्त आणि मनोराचं उदाहरण सांगतं, भीतीवर विजय श्रद्धेने मिळतो. 7 चेटकिणींची कथा सांगते, पापानंतरही पश्चाताप आणि भक्तीने मुक्ती आहे. आणि धर्मराजांचा उपदेश सांगतो, आयुष्य सोडण्यात महानता नाही, संघर्ष करण्यात आहे. जय महादेव. भक्तांनो, या दिव्य कथेनंतर तुमच्या जीवनात शांती, स्थैर्य आणि योग्य विचारांची कृपा नक्की प्रगट होवो. दैवी मार्गावर टिकून राहण्यासाठी सात्विकतेची साथ आवश्यक असते आणि तुमचा सहभाग या कार्याला अधिक पवित्र बनवतो. त्यामुळे नम्र विनंती, आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून दैवी ज्ञान आणि परिपूर्ण अशा पुढील कथा तुम्हाला सतत मिळत राहतील. कथा आवडली तर लाईक करा आणि जय श्रीकृष्ण असा भक्तिभावाने कमेंट करा. धन्यवाद. त्यांच्या जागी सुंदर, शांत, दिव्य स्त्रिया उभ्या राहिल्या. त्यांच्या मुखावर तेज, डोळ्यात शांती आणि ओठांवर कृतज्ञता. त्या सगळ्यांनी मनोरासमोर वाकून प्रणाम केला आणि म्हणाल्या, हे पतिव्रता देवी, तुझ्या अविचल भक्तीने आम्हाला मुक्ती दिली. आमच्या पापांचं ओझं आज हलकं झालं. आम्ही सदैव तुझ्या ऋणात राहू. त्या 7ही दिव्य स्त्रिया मग प्रकाश किरणात विलीन झाल्या आणि जंगलात पहिल्यांदाच शांत स्वच्छ वारा वाहू लागला.
चेटकिणींचे आवाज, रात्रीच्या भेसूर किंकाळ्या, रक्ताची तीव्र वासना हे सगळं संपलं. मनोरा सुरक्षितपणे घरी परतली. देवदत्त त्यावेळच्या थकलेल्या आजारी अवस्थेत तिची वाट पाहत होता. मनोराने त्याला महादेवाचा प्रसाद दिला. थोडं पवित्र पाणी त्याच्या ओठांवर लावलं आणि मित्रांनो, प्रसाद घेताच देवदत्ताच्या चेहऱ्यावर जणू दिव्य प्रकाश आला. शरीराचा सारा आजार जणू कुठल्या तरी अदृश्य शक्तीने झटक्यात खेचून घेतला. रंग आला, डोळ्यात उत्साह जागा झाला. देवदत्त म्हणाला, हे पतिव्रता, तुझ्या भक्तीने माझं आयुष्य परत दिलं. तुझ्या निष्ठेने आज धर्माचा खरा अर्थ दाखवला. तुला माझा प्रणाम. मित्रांनो, कथा इथं संपलेली नाही. आता धर्मराजांनी नारदजींना दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणं बाकी होतं. धर्मराज म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, मनुष्य आत्महत्या करतो तेव्हा तो संसारी जीवनाच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढतो. पण मृत्यू हे सुटकेचं साधन नाही. आत्महत्या करणारी आत्मा न जिवंत न मृत, अधांतरी अवस्थेत अडकते. अशा आत्मेला प्रेतयोनी मिळते. देह नसतो पण भूक, तृष्णा, व्याकुळता कायम राहते. धर्मराजांचा आवाज गंभीर झाला. समजा एखाद्या मनुष्य 80 वर्ष जगायला जन्मला, पण त्याने 30व्या वर्षी आत्महत्या केली. उरलेली 40 वर्ष ती आत्मा पृथ्वीच्या आसपास भटकेल. तिचा देह नाही म्हणून ती त्रास सहन करेल, पण काहीच मिळणार नाही. घरातल्या लोकांच्या आठवणी, अपूर्ण इच्छा, अधुरी स्वप्न, राग, अपराध सगळं जिवंत राहतं. म्हणूनच प्रेतयोनी हा सर्वात अपूर्ण, अस्थिर आणि भीषण काळ असतो. नारदजींनी विचारलं, मग ही आत्मा कोणत्या रूपात परत जन्मते? धर्मराज उत्तर देतात, हा परत जन्म सोपा नसतो. प्राण स्वतः नष्ट करणारा मनुष्य पुढच्या जन्मात अनेकदा कठीण शरीरात किंवा दुःखद परिस्थितीत जन्मतो. कधी जन्म मिळतो मानसिक विकार घेऊन, कधी अपंगत्वाने, कधी जन्म मिळतो अत्यंत दरिद्री, अनाथ, अडचणीत अडकलेल्या परिवारात. काही वेळा तर मानवजन्मही मिळत नाही. शरीराचा त्याग अनैसर्गिक होता म्हणून पुढचा जन्मही अस्वाभाविक, दुःखदायी, वेदनामय होतो. धर्मराज पुढे म्हणाले, जर त्या आत्म्याला कोणीतरी मदत केली तर होऊ शकतं. आत्महत्येनंतरही ती आत्मा पूर्णपणे हरवत नाही. पुढचा दरवाजा उघडण्यासाठी घरचे लोक श्रद्धेने श्राद्ध, पिंडदान, गंगाजळ आणि चांगल्या कर्मांद्वारे मार्ग दाखवू शकतात. जेव्हा घरचे लोक भगवानाचा नामस्मरण करतात, पुण्य करतात, तीर्थस्नान करतात, त्या पुण्याचं तेज त्या आत्म्याला मार्ग दाखवतं. अशातच यमदूत त्याला हळूहळू पुढच्या जन्माच्या वाटेवर सोडतात. हे काम कठीण पण शक्य आहे. नारदजी म्हणाले, हे धर्मराज, याचा अर्थ काय? धर्मराज महाराज उत्तर देतात, मानवाला शरीर दिलं आहे ते मोक्षासाठी, जीव पळण्यासाठी नाही. पळणारा माणूस जन्मांच्या गुंत्यात अडकतो, पण सामना करणारा माणूस मुक्तीच्या मार्गावर जातो. धर्मराज पुढे उपदेश देतात, अंधारानंतर पहाट येतेच हे सगळ्यांना माहीत आहे, पण अंधारात दिवा पेटवायची इच्छाच नसेल तर पहाट जवळ असूनही प्रकाश दिसत नाही. जीवनात दुःख आहे हे खरं, पण दुःख हा शेवट नाही. दुःख म्हणजे धैर्याची परीक्षा, भक्तीचं मैदान आणि कर्माचं परिणाम. जो मनुष्य ही परीक्षा घेत नाही, स्वतःचं आयुष्य तोडतो, तो स्वतःचं भाग्य तोडतो. म्हणूनच मी सांगतो, जीवन मिळालं आहे ते आपल्यातल्या शक्तीचा शोध घेण्यासाठी. जेव्हा परिस्थिती वाईट वाटते तेव्हा देव दूर नाही, मन दूर आहे. धर्मराज शेवटी म्हणतात, हे मुनिश्रेष्ठ, हे ज्ञान सर्व लोकांना सांगावं. आत्महत्या म्हणजे दुःखातून सुटका नाही, ते दुःखाचं दीर्घकालीन बंधन आहे. जीवन म्हणजे अवघड प्रश्न, पण त्याचं उत्तर एका छोट्या कृतीत आहे, धैर्य, भक्ती आणि विश्वास. एवढं सांगून धर्मराज शांत झाले. नारदजींनी नमस्कार करून यमलोक सोडला. मित्रांनो, ही कथा फक्त ऐकण्याची नाही, ही जाणण्याची आणि जगण्याची आहे. देवदत्त आणि मनोराचं उदाहरण सांगतं, भीतीवर विजय श्रद्धेने मिळतो. 7 चेटकिणींची कथा सांगते, पापानंतरही पश्चाताप आणि भक्तीने मुक्ती आहे. आणि धर्मराजांचा उपदेश सांगतो, आयुष्य सोडण्यात महानता नाही, संघर्ष करण्यात आहे. जय महादेव. भक्तांनो, या दिव्य कथेनंतर तुमच्या जीवनात शांती, स्थैर्य आणि योग्य विचारांची कृपा नक्की प्रगट हो. दैवी मार्गावर टिकून राहण्यासाठी सात्विकतेची साथ आवश्यक असते आणि तुमचा सहभाग या कार्याला अधिक पवित्र बनवतो. त्यामुळे नम्र विनंती, आपल्या भक्तिसार मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून दैवी ज्ञान आणि परिपूर्ण अशा पुढील कथा तुम्हाला सतत मिळत राहतील. कथा आवडली तर लाईक करा आणि जय श्रीकृष्ण असा भक्तिभावाने कमेंट करा. धन्यवाद.